माते की आज ना गरब्याचा पहिला दिवस आहे. तुम्हाला म्हणतो पहिला दिवस एवढा बोर असतो ना, त्यात मी एकटाच आलोय. समय येणार होता पण त्याला गरब्यात पण स्किटची सुपारी आली. कोणीतरी पाहिजे ना सोबत, कोणीतरी पाहिजे है ना. आई मैं तो आई बाहर के अनजाने एक जहां से, ना मुझे छूना न दूर ही रहना. परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना. परी हूँ मैं. हाय. ओए फाल्गुनी पाठक. नाही नाही, फाल्गुनी पाठक नाही, मी शोभा मुदगल. मुदगल मुलगा आहे मी. अच्छा मुलगा आहे. नाईस ड्रेस. रेंटल आहे. हा तेच छान दिसतोय. थँक्स. हाऊ आर यू. मी हा बरी हूँ मैं, मुझे न छूना. ए हॅलो रे हॅलो. तुला पाहिलं तेव्हाच अक्का हल्लो. दिवस दुसरा गुजराती असेल, गुजराती. याला म्हणजे मला पण गुजराती बनावं लागेल. हाय. नाईस ड्रेस. थँक्स. हू जिग्नेश मेहता. काले धक्काबुक्की तमिले मारे नहीं. ओ ऐसा धक्काबुक्की तले. केम छो. मी मोजामा. मजामा मजामा. अच्छा તમે કેમ છો વડવા. તમે કેમ છો. મજામાં. આ ના હા एक्चुअली एकत्र गरबा रमाव्या છે. સાથે ઇન્ટરેસ્ટેડ બરગા ગરબા ગરબા રમાવ્યા આવે છે. શું કરે છે. ને તે સगळं घरूनच करून आले છે आवरून. शिशु सगळं. हम इनामदार छे. हाँ? दर्जा खाली. ऍक्च्युली आय एम इन गरबा एकत्र खेळावयास इच्छुक छे. छे के 6 दुने 12. 6 दुने 12. તમારા નામકરણ શું છે. वो लहानपणी बारसा झायलो तवा शू नाम राखेले छे तमे. नाम 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 अच्छा नाम नाम पटेल. अच्छा अच्छा पटेल छे तमे. ओ कुठचे पटेल छे. बडोदरचे पटेल छे के अहमदाबादचे पटेल छे. मी कुंदा गणपत पाटील. औरंगाबादची पाटील आहे मी. अच्छा पाटील आहे मी. आणि मेहताजी तुम्ही जे मगापासून ट्राय मारताय ना, मला कळतंय सगळं, पण मी फक्त मराठी मुलांमध्येच इंटरेस्टेड. मोहिते हो मेहता नाही. मोहिते प्रसाद मोहिते. ओळखलं मी मगाशीच ओळखलं तुम्ही मराठी आहात म्हणून. कसं काय वरती गरब्याचा ड्रेस आणि खाली स्पोर्ट शूज घातले. मगाशीच ओळखलं होतं. तुम्ही मला मगाशी गुजराती मधनं जे काही छुतू बनवत होता ते वाक्य मी तेव्हाच ओळखलं. सॉरी बच्चू आहेस तू. बच्चू. दिवस तिसरा. मोहिते मी इथे. मोहिते गरबा करायचा आहे. तारपा नाही. गरबा. नाईस ड्रेस. कालचाच आहे. नाईस धुतला ड्रेस. नाहीच धुतला ड्रेस. हा म्हणजे नाईस धुतलाय तोच नाईस दिसतोय असं. कोणाला शोधताय.
ऍक्च्युली तुम्हाला शोधत नव्हतो मी स्टेप्स शोधत होतो. स्टेप्स मी शिकवते ना तुम्हाला. हे बघ 1 2 3 1 2 3 आणि माशी गिरकी आणि माशी. काय मी खूप त्रास होतोय का? गप्पा मारू नका. हॅलो दांड्या रमू. मी एक काम करते. मी तुम्हाला सेप्टिक होईल ना, मी तुम्हाला एक पेन किलरचं इंजेक्शन देते. हो बरं वाटेल. तुम्ही घेऊनच फिरता? हो, माझ्यामुळे गरब्यात खूप जण जखमी झाले ते. मी डॉक्टरच आहे. मला इंजेक्शन नको, भीती वाटते. नाही काय नाही होतो. काय घाबरता तुम्ही? डोळे बंद करा फक्त. 1 मिनिट एका जागी उभे राहा ना. अहो 1 मिनिट काहीच होत नाहीये. फायनली आता तुम्हाला बरं वाटेल. थँक्यू. इट्स ओके. थँक्यू. इंजेक्शनला काय घाबरतोस तू? खरंच बच्चू आहेस. दिवस 4था. हाय कुंदा. हाय. नाईस ड्रेस. तोच आहे नेहमीचाच, न धुतलेला, रेंटल भाड्याचा. हा तसं काय, तू कपडे घातलेच नाही घातलं चांगलीच दिसशील. नाही तसं नाही, म्हणजे कोणताही ड्रेस तुझ्या अंगावर छान दिसेल असं म्हणायचंय मला. ओके सॉरी, ते काल मी लागलं दुःखत नाहीये ना? नाही इट्स ओके ग. इंजेक्शन त्यात काय. कॉफी पिऊया? नाही मी गरबा सोडून कुठेच जात नाही. सॉरी. नाही मी इथे जाणतो, इथेच कॉफी पिऊया. मग काय करतेस तू सध्या? मी मेडिकलला असते. अच्छा, म्हणजे 24 तास ओपन. नाही ते मेडिकल डे अँड नाईट ओपन असतात ना. मेडिकल स्टोर नाही, मेडिकल. मी डॉक्टरेट शिकतेय. डॉक्टर आहे. ओके. हा. तू कशात आहेस? मी सध्या प्रेमात आहे. काय? मी ऍक्टर आहे ना, लोक प्रेम करतात माझ्यावर. मी प्रेमात आहे. काय करतोस मग सध्या? मी खूप आधीपासून, म्हणजे अगदी पूर्वीपासून आतापर्यंत फक्त स्किट्स करतो. अगं नाही चांगले पैसे मिळतात. अगं खरंच चांगले पैसे मिळतात. म्हणजे प्रायव्हेट नाटकाच्या 300 पट मिळतात. हा म्हणजे शूटिंग पण प्रायव्हेट नाटकासारखंच असतं, महिन्यात 4 वेळा, पण पैसे चांगले येतात. आय लव्ह स्किट्स. आय लव्ह स्किट्स अँड आय लव्ह यू. आय लव्ह डॉक्टर. सो मी म्हटलं आय लव्ह यू. कुंदा, मला काहीतरी सांगायचंय. सांग ना. माझं आहे, तुझं आहे. काय? नाही तसं नाही. म्हणजे मी करतो, तू करतेस. कुंदा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम करतेस का? यू लव्ह किड्स, आय लव्ह किड्स. प्लीज मला आयुष्यभर तुझ्या तालावर नाचवशील? अरे रमो हॅलो गरबो. थांबा रे, महत्वाचं आहे. थांबा जरा. गरबो काय? थांबा. कुंदा प्लीज. कुंदा मी आजपासून सॉरी, तू खेळ गरबा. मी नाही. नाही तुला ऐकावं लागेल. ऐक आणि जा. आजपासून मी तुझी कोरिओग्राफर. कुंदा, शब्द आणि भाव काही मॅच नाही झाले का? बच्चू म्हणजे हो बोललीस. दिवस 5वा.
चतुर चांद ही में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार। झूमने लगेगा आसमां, झूमने लगेगा आसमां। कहता है दिल और मचलता है दिल, मोरे साजन ले चल मुझे तारों के पार। लगता नहीं है दिल यहाँ, लगता नहीं है दिल यहाँ। कुंदा, नाइस ड्रेस. फाटलाय. ते छान फाटलाय. कुंदा, पिन टोचते तो माझा खांदा. असं असू दे, असू दे. कुंदा, आज पहिल्यांदा डेटवर आलोय आपण. किती वेगळी डेट आहे ना आपली. दांडिया रास मध्ये असं छान वाटतंय. मग कुंदा, पहिल्यांदा डेटवर पहिलं काहीतरी जुजबी झालं पाहिजे. नाही त्यांच्याकडे नको, ते फक्त हातावर देतात, त्यांचं नको. तुला माझ्याकडून जुजबी हवंय? माझ्याकडे काही जुजबी वगैरे मिळणार नाही, सांगून ठेवते. सॉरी. माझ्याकडे सगळं मुबलक. इतके दांडीगुल. दिवस दिवस आठवा. कुंदा, आपलं जुजबी आता मुबलक प्रमाणात झालंय, तर आता लग्न केलं पाहिजे. मी तयार आहे. पण तुझे आई वडील? नाही नाही, ते मला विचारत नाहीत अजिबात. असं? मग उद्या करूया लगेच. सकाळी कोर्ट मध्ये, मी ready आहे. संध्याकाळी रिसेप्शन, चालेल. तेव्हा सगळ्यांना दाखवू. चालेल. दिवस 9वा. चला बाबा, लग्न झाला, लग्न झालं, आता रिसेप्शन. या 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 या. अरे यस. या माझ्या मैत्रिणी. हे जीजू कशी आहे तुम्ही? जीजू जीजू कशी? अरे आपण जुजबी आहे. ए फोटोग्राफर, ये 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 ये. ए फोटो काढूया, फोटो. 1 2 3. ए चला, बाय बाय बाय. नाचत जा. या या या. आई बाबा आले, आई बाबा आले. बाबा या या या. आले 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 आले. या. आई 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 आई, ते खणायचं नाहीये, सून बघायला आलीस. आई ही सून. बाबा हा सासरा. बाबा जाऊई जाऊई. हा हा हा. पाय पाय पड, पाय पडणार ना, ते पाय पडत. पाया पडतो. अहो पाया पडतो. थांबा ना, पाय पडायचं. अहो पाया पडायचंय. थांबा. अहो 1 मिनिट. काही घडत नाहीये. थांब. काळजी घ्या, काळजी घ्या. झाला प्रसाद. शेवटचा दिवस पण संपला. 9वा दिवस. आता काय सगळ्यांना वाटेल दांडिया झाला, दांड्यामध्ये प्रेम जुळलं, लग्न झालं. आता 9व्या दिवशी ब्रेकअप करतील आणि काहीतरी कहाणीमध्ये ट्विस्ट वगैरे आणतील. कशाला? प्रत्येक स्किटचा शेवट हा एखाद्याचा छळ होऊनच झाला पाहिजे का? एखादा हॅपी एंडिंग होऊ शकतं ना. एड सुचलं नाही, सांग ना सरळ. जगी जीवनाचा जार याव जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार. आय मेलो मेलो क्रॅम्प क्रॅम्प क्रॅम्प.
मरतोय दरवेळेस नवीन कॅरेक्टर मध्ये नवीन चाल शोधून काढतो मरू दे. जगी जीवनाचे सार यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर दे रे दे भगवान के नाम पे दे दो भगवान के नाम पे दे दो रे आलो विकाया घ्याचने खाया आलो विकाया घ्याचने खाया चने हे गरमागरम चने हे गरमागरम खाताना आवाज येईल कुर्रम कुर्रम अरे घ्या रे काय केलं भोजने काय करताय नाचताय कसली गाणी कसली म्हणताय अरे आपली काय इकडे पोलिसांची रजनी चालू आहे का नॉनसेन्स हे काय सर सर सॉरी सर यासाठी सॉरी सर सॉरी सर 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 म्हणू नका भोजने सर सर म्हणू नका सारखे मला का सर अरे का सर काय भोजने आपण इथे एका कामगिरीवर आलोय लक्षात ठेवा इथे एक ड्रग डिलिंग साठी एक कंपनी येणार आहे आपण त्यांना अटक करायचंय आणि त्यांना अजिबात संशय येता कामा नये की आपण पोलिसांनी हे वेषांतर केले म्हणून आणि लक्षात ठेवा ह्या बाकड्यावर कळलं ना ह्या बाकड्यावर म्हणजे त्या बाकड्यावर नाही त्या बाकड्याचं काय तिकडे हा उगाच का बाकड्या चिरतं ह्या बाकड्यावर लक्षात ठेवा तर डिलिंग ह्या इथे या बाकड्यावर होणार आहे ते जसे डिलिंगला आले की आपण त्यांना लगेच रंगे हात पकडायचं कळलं अलर्ट सावध राहा भगवान के नाम सर अरे सर नका म्हणू बोलते सारखं मला अलर्ट नाही बोलणार सर नाही बोलणार म्हणताना पण सर म्हणताय कॅरेक्टर बघताय अरे सर काय झालं माहिती का मी थोडं बोलू का मनातलं बोला मी ना एक्साइटेड झालोय एक्साइटला इकडे वेगळ्या अपेक्षा आहेत सर तुमच्याकडनं आमच्याकडच्या संपल्यात आता तुमच्याकडनं आहेत नाही म्हणजे सर एक्साइटेड काय तुम्हाला सांगतो सर म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदा इतक्या महत्वाच्या या मिशन मध्ये मला संधी देते सर नाही सर मला एकदा आशीर्वाद द्या सर मी पाया पडतो अरे हे पाय नको पडूस कसं दिसतंय ते कसं दिसतंय एक चढीवाला भिकाऱ्याच्या पाया पडतोय अरे आपलं बिंग उघडं पडेल ना बिंग म्हणजे काय सर उघडं पडेल म्हणजे माझं दिसतंय का सर कुठं असतं बिंग म्हणजे आपलं जे सोंग आहे ना ते उघडं पडेल म्हणजे आपण जे आता वेगवेगळे गेटअप केलेत ना वेषांतराचे ते सगळं अलर्ट अरे सॅल्यूट नको मारू सारखा मला तू सॅल्यूट पण नको मारू आणि काय नको करू हा तू अलर्ट चना घ्या चना दे दे बाबा भगवान के नाम चना घ्या चना भगवान के नाम पे भगवान हसू नकोस आलं कोणता भगवान घ्या चना पोचले मी तुला इतके बावळट वाटलं मी अरे अहो समोर पाणी दिसतंय ना म्हणजे समुद्रात असणार ना पोचले मी हे बघ पायाला वाळू लागते अरे खरंच मी बीच वर पोचले इतके बावळट आहे का रे मी हो बोलू नको आता लाडत नको येऊ बघते कोणी आहे का चल ठेवते मी चना घ्या चन भगवान सर सर ही डील आहे नाही ही डील वाटत नाही ही मला इकडनं ढील वाटते नाही पण सर ही नेमकी त्या बाकड्यावरती बसली आता डील कशी होणार आहे आपल्याला एक काम करायला लागेल हिला पहिले तिकडनं उठवायला लागेल आणि तू सारखा माझ्या जवळ येऊ नकोस माझ्या नाही पण तुम्ही काय बोलता ते कळायला तर पाहिजे माझ्या जवळ नको रे सारखं अरे माझ्या जवळ नको ना मरणं तिकडे जाऊ तुम झगड़ता काय कोय भिकारी चने वाला झगड़ो मत बघे तुला भिकारी चनेवाला म्हणले नहीं तुला भिकारी बोलले तुला चने वाला बोलले झगड़ो मत यार झगड़ा करने से ना झगड़ा बढ़ता है झगड़ो मत नाही झगडा करताय मॅडम तुम्ही 10 रुपयाचे बने घ्या ना सॉरी पहिल्यांदा आहे ना
म्हणजे गिराईक आहे ना, गिऱ्हाईक? पहिलं गिराईक आहे ना, अच्छा. म्हणून जरा असं हे 10 रुपयाचे चणे घ्या ना. Oh my God! I really appreciate it. You know, you for taking मेहनत and विकिंग चना. वाह मग 5 रुपये तरी घ्या. तसं नाही रे. मी बोलते की तू कमाल आहेस. तू चनेवाला वाटतच नाहीयेस तू ना. वेगळं वाटतोय. चणं घ्या चणं. सर ती म्हणते मी चणेवाला वाटत नाही, म्हणजे तिने ओळखले आपल्यातून पडायचं सर. माझ्याकडे येऊन कोणी सर बोलू नको. अरे क्या खुसुर करताय तुम लोग. वी हैव फ्रीडम ऑफ स्पीच. स्पीक विथ लाऊड माउथ ऑफ आउट. स्पीक. चौकट ती चौकट मोड आणि माझ्याशी बोल आता. बोल. वेगळा वाटतोय म्हणजे वेगळा वाटतोय म्हणजे तू मला खूप मेहनती मुलगा वाटतोयस. आणि ते आम्हाला नोकरी नाही, आम्ही बेरोजगार आहे असं म्हणणाऱ्या तरुणांनी तुझ्याकडनं आदर्श घेतला पाहिजे. वा. नाही मॅडम, ते आदर्श घेतील तेव्हा घेतील, पण तुम्ही 5 रुपये चणे घ्या ना. आणि चणे खायला ना ह्या बाकड्यावर बसू नका. तिकडे तो बाकडा आहे ना, तिकडे जाऊन बसा. त्या बाकड्यावर चणे छान लागतात. आय लाईक युअर कॉमन सेन्स सर. पण माझा हा फेवरेट बाकडा आहे. मी नाही जाणार आहे. आणि तुला माहितीये का, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही सगळी इथेच भेटतो. अरे तुला सांग, बस इथे बस, तुला सांगते मी. भगवान के नाम पे द्या. प्लीज बस तू बस. तुला सांगते मी, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही काय करतो, असं प्रामाणिक गरीब आहेत ना त्यांना आम्ही मदत करतो. तर भगवान के नाम पे द्या. भगवान के नाम. 2 मिनिटं. तर आम्ही त्यांना इथून मदत करतो. इथून आम्ही मागे पुढे बघत नाही. काय इकडून जे वाटेल ना ते आम्ही त्यांना दान करतो. द्या. भगवान के नाम पे द्या. भगवान के नाम पे. अरे भगवान के नाम पे द्या. हे घे खा. आता पैसे द्या. आता पैसे. अरे शांत बस ना, 2 मिनिटं शांत बस. तर आम्ही काय करतो माहितीये का, याच्यासारखे जे गरीब आहेत ना त्यांना आम्ही असं स्टँड देतो. एक उभं राहण्यासाठी स्टँड देतो, नोकऱ्या देतो, काम देतो. मला पैसे द्या ना. पैसे द्या. पैसे द्या मला. पैसे द्या. हो पैसे द्या ना. पैसे द्या मला. पैसे. चणं घ्या चणं. सर फोर्स मागू का? फोर्स मागू का सर? नाही नको एवढ्यात नको. तुला लाज नाही वाटत? तू एवढा तरणा ताठा मुलगा, तुला भीक मागता लाज नाही वाटत का रे? असू दे मॅडम. नाही तू ऐकणार नाही तुझ्या. नाही मॅडम, तुम्ही चिडू नका. बघा चिडू नका. तुम्ही बसा इकडे. थांबा तुम्ही. सर इकडे या. तुम्ही इकडे या. एक मिनिट सर. एक मिनिट. तू याला सर बोललास आता. मी याला सर बोललो का? हो. सर्रक म्हटलं मी मॅडम. सर्रक म्हटलं. नाही 1 मिनिट. मला ना या लोकांची माहिती आहे रे नाटकी. यांना मेहनत करायला नको. पण मला कोण काम देणार बाई साहेब? मी गरीब भिकारी. मला कोण काम देणार? कोण देणार? मी देणार. काम देणार. मी काम देणार. एक मिनिट. एकच मिनिट. ते काम देणार म्हणजे सर तुम्ही उद्यापासून ड्युटी सोडणार? अरे ड्युटी कशी सोडणार? अरे मी तिच्या कामाला जाणार आहे का? नॉनसेन्स. चणं घ्या. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत इथे फेक बुक लाईव्हला. मी आणि माझी NGO ची टीम सगळे आली आहे ते मुंबईच्या बीचवर. तर आपल्या सोबत आहेत एक मेहनती असा चणेवाला. चणं घ्या चणं. आणि त्याच्या सोबत आहे एक आळशी लाचार भिकारी. तर मंडळी आपण आता इकडे हा जो भिकारी दिसतोय, आपण या भिकाऱ्याचं तुमच्या समोर काय पालट करणार आहे. आज मी या भिकाऱ्याला याच्या पायावर उभं करून राहणारच आहे. हे चणेवाला, तुझी टोपली दे. तुला याच्याबरोबर चणे विकायला घे. चल. नको. मी माझा धंदा एकटाच करणार आहे. चणं घ्या चणं. अरे बाबा, त्याला कॉन्फिडन्स तर येऊ दे ना
विकण्याचा तोपर्यंत आपण ह्याला नंतर पाठवू दुसरीकडे. हा नाही नाही मी नाही माझा एरिया सोडून जाणार कुठे. अरे बाबा तू देतो का? दे ना, तुला माझी शपथ आहे. सर हे घ्या. अरे नको रे. नाही सर. अरे ले लो बाबा, भगवान के नाम पे 1-2 चना ले लो, 1-2 चना ले लो भगवान के नाम पे. सर नाही सर, चणं घ्या चणं. चना घ्या चना. आता सांगितलं ना त्यांनी सर, असं काहीतरी करू नका सर. चणं घ्या चणं. चणं घ्या. घ्यायचं ना चणं. गायचं ना चना. नाचणं ना. पुढे अशी पुढे धरा आणि म्हणत चणं घ्या चणं. पुढे कुठे अशी पुढे धरू. मी शिकवते. ए पकड, एक मिनिट. चणे घ्या. ही अशी पुडी घ्यायची, मूठभर चणे घ्यायचे, हात ओतायचे. ओके, आता तू कर. चल कमॉन. सॉरी, चणे सांडले. अरे माझ्या कर्मा, माझं नुकसान केलं. माझं चणं सांडलं चणं. अरे तू का एवढा ओव्हर रिॲक्ट होतोय. हाण याच्या थोबाडीत 2. तू ह्याच्या थोबाडीत पेटवून दे 2. नाही भोजने बघ. सर मला करावं लागेल तर आपलं बिंगो कुठे पडेल. तुला माहितीये बिंगो म्हणजे काय ते? मग मगाचपासून नुसतं पंचसाठी वापरत होतास ते. चणेवाला पेटव. तू याची नुकसान भरपाई कर. चल आता. नाही हो बाई, तू याची नुकसान भरपाई कर. मी गरीब भिकारी, माझ्याकडे कुठ नाही एवढा पैका आला. मी नाही करत. तू नाही ऐकणार ना. नाही. भीक मागून पैसे कमवलेच असशील ना, ते दे. मी एवढे नाही कमवले भीक मागून, पण माझ्याकडे नाही नाही ऐकणार तो ना, पैसे. तू तर हो थांबा, असं डायरेक्ट खिसात हात नका घालू. हो थांबा. नाही हो थांबा. होय. एवढं महागाचं वॉलेट तू पाकिट पण टाकतो. तुझ्या तर आता सिनियर हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलिसांची पाकिट ढापतो. तुझी तर आता खैर नाही. तुझ्या तर आता तुला ना मी पोलिसांकडे जाणार आहे. चौकीतले पोलीस आहेत ना. अरे माझंच पाकिट आहे ते. मीच आहे कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पकड. चणं घ्या चणं. अरे कॅरेक्टर नाही. तिकडे त्यांना पकड. हे माझं पाकिट आहे. 1 मिनिट. ए थांब, पकड. तुला मी बघतो. तुला नंतर बघतो मी. थांब. गरज नाही, माझा आहे. हॅलो, हा बोल का. हा इकडे बोरिवली स्टेशनला आलोय मी. हो अगं ते अहमदाबादला चाललोय ना. हो ऑफिसचं काम आहे. हो या स्किटमध्ये हे आहे ना, मी कम्प्युटर इंजिनियर आहे. मीच काय हसतोय. हां मी येईन ना 3-4 दिवसांनी येईन. मीटिंग आहे जरा ऑफिसची. हो चल, बाकी बरी आहेस ना. हो या ऐक मी नुकताच US ला जाऊन आलो. माहिती ना तुला. तिकडे कट केलं. लोक का असं करतात मला कळत नाही. का कौतुक का नाही वाटत यांचं. मकरंद यार, मी US ला गेलो होतो. तिकडे गोल्डन गेटचा फोटो मी टाकला या सोशल मीडियावर. लगेच त्याच्यावर कॉमेंट काय आला माहितीये का. वा मस्त आहे दहिसर ब्रिज. यांना कोणी नेत नाही ना US ला. शेवटी टॅलेंट लागतं रे. मग काय नवीन सोफ्याचा वास घेत तिकडे बसतात कॉमेंट टाकत. अरे असो यार, पण मला यार हमाल पाहिजे यार. इकडे एवढं मोठं सामान चढवायचंय. ट्रेनची वेळ झाली. हमाल कुठून मिळणार. हमाल कुली हमाल है क्या उधर कोई. मी आए हमाल.
मला काय म्हणाल तुम्ही? मी आहे मला हमाल पाहिजे. हमाल म्हणत होतो मी. मीच नाही का हमाल? नाही मला जरा काय आहे, जरा सामान घेऊन 2 नंबरला जायचं होतं. 2 नंबरला जातात तर मग सामान ठेवून जा. सामान घेऊन कशाला जाता? सगळं भिजेल नाही का ते? अहो 2 नंबर प्लॅटफॉर्मला जायचंय मला. 2 नंबर प्लॅटफॉर्मवर माझी ती अहमदाबादची जी MHJ एक्सप्रेस आहे ना ती यायची आहे. तिकडे जायचंय मला. तिकडे जायचं असेल तर सगळे कपडे वगैरे घालून सामान घेऊन तिकडे कसं येऊन स्टेशनला? घरी जाईन ना मी माझ्या. तर ते हमाल असेल तर जरा ओळखीचा पाठवा. अहो मीच नाही का हमाल? का फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आलोय मी स्टेशनवर. मीच हमाला हमाल आहे मी. म्हणजे सामान उचलतात ते हमाल? मग आता आणखीन काय उचलतात? हमाल सारी दुनिया का बोझ ते वाला हमाल. तो चल मी हमाल. तोच. एक मिनिट. किती तुमचे लगेज आहे? 3 आणि 4 एक मिनिट. 1 2 3 2.5 नाही. ते छोटं आहे म्हणून. एवढंच? एवढंच. अरे काय बघा बघा ते 3 नगांचे मी 80 रुपये घेईन सांगून ठेवतो. आणि पेमेंट 90 दिवसांनी पाहिजे म्हणजे पाहिजे. सांगितलं. काय ह्या ऍक्टर्स लोकांचं करायचंय? कुलीचा रोल दिला तरी 90 दिवसांनी पेमेंट मागतो. काय बोलणार यार या लोकांना? खरंच कमाल आहे तुमची. खरंच कमाल कसली? हमाल आहे मी. अशा जोकमुळे हमाली आली नशी. ऐका ना ते उचलतो मी उचलतो सगळं व्यवस्थित. सामान उचलायचंय हे मागचं ते नाही मी उचलाल ना तर जोर लावावं लागतं असं सगळी. मी उचलतो. 1 मिनिट. मी काका गाडीची वेळ झाली. ऐका ना एक काम करा काका तुम्ही ही एकच बॅग उचला. मी बाकीचं हात नाही लावायचा आता. हे सगळ्या सामानाची जबाबदारी माझी आहे. मी उचलणार सगळं. काका तुम्हाला जमेल का? जमेल. न जमायला काय झालं? हे काय पाठांतर आहे का? न जमायला. वा कोण बोललं? काय कोण? पाठांतर नसलेलं बाकीचं सगळं जमतं मला. 1 मिनिट मी उचलतो. मी कुठून 1 मिनिट. मी उचलणार. दुसरा हमाल बघू काय? नको रे नको रे. मला खरंच मला वाटत अरे म्हाताऱ्या हमालाच्या पोटावर पाय नको रे देऊ. मी उचलतो. 1 मिनिट. मी ही थांब 1 मिनिट. हात नाही लावायचा आता. ही सगळी जबाबदारी माझी. मी उचलणार म्हणजे उचलणार. 1 मिनिट. हे मी इकडनं एक उचलतो. 1 मिनिट मी उचलून देतो. बोललो ना एकदा. अरे मला पण उचलू देत नाही. तुम्ही पण उचलत नाही. हे स्क्रिप्ट सारखं झालं आपल्या. मी उचलतो सांगितलं ना. मला कळत कसं नाहीये? 2 नंबर प्लॅटफॉर्मवर माझी ट्रेन येणार आहे. ती ट्रेन मिस झाली ना मला उद्याची मीटिंग मिस करावी लागेल. नोकरी जाईल माझी. कळत नाही का तुम्हाला? काका म्हणून मगाचपासून मी बोलतोय तुमच्याशी. चिडून नको रे. मी उचलतो. अरे गरीब हमाला आहे. उचलणार पण मी सगळं. सॉरी. 1 मिनिट. मी काका हे नाही होणार तुमच्याच्याने. मला कळतो. काका गाडी वाढली हो आल्यापासून माझी. लवकर करा ते. हळू काका. अहो काय करताय? अहो बाळ आहे का ते? दुसरी बॅग कुठे आहे रे? हात नाही लावायचं मला सांगायचं फक्त. हात नाही लावायचं. दुसरी बॅग खाली आहे तुमच्या. कुठे खाली आहे रे? पायाशी खाली आहे. पायाशी. या पायाशी. अरे खाली आहे ना. बघा इकडे नीट जरा. काहीतरी फुटलं असलं. ओ सासूबाईंसाठी अमेरिकेवरून कब्बशा आणल्या होत्या त्या फोडल्यात तुम्ही. मला कळत कसं नाही हो? बायकोला काय होतं ते आता? अरे कब्बशा फोडल्या तुम्ही. अक्कल का तुम्हाला? हे काय झालं माझ्या हातनं? हे कुठलं पातक झालं पांडुरंगा? हे काय झालं माझ्या हातनं?
अरे गिराईक देव असतो. माझ्या गिराईकाचं सामान फोडलं मी. मी पापी आहे. 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 पापी पापी कुठली घेतली? पापी वाशी घेतात पापी. पण मी तुमचं सामान फोडलं. मी खरंच पापी आहे. पापी आहे. मी पापी. काका शांत व्हा. काका शांत व्हा. असं अजिबात करू नका. ऐका ऐका इकडे बघा. नका हे करू. वय काय तुमचं? इट्स ओके. नाही इट्स ओके कसं? इट्स ओके कसं? नाही याचं प्रायश्चित्त मला मिळालंच पाहिजे. नका प्रायश्चित्त वगैरे जाऊ दे. मला शिक्षा मिळालीच पाहिजे. एक काम करा. तुम्ही आहे ना, मी तुमचं सामान फोडलं की नाही, तुम्ही माझा चष्मा फोडून टाका. फोडून टाका चष्मा तुम्ही. काय गरज नाहीये. सामान उचला. आपण जाऊया तिकडे. एवढंच आहे. काय गरज नाहीये त्याची. कसं? मला शिक्षा मिळालीच पाहिजे. नका शिक्षा भिक्षा. तुम्ही नाही फोडत ना, मीच फोडतो माझा चष्मा. असंच पाहिजे मला. कशी नांगी ठेचली तुझी. हा चला सामान कुठे म्हणाला? दिसतंय का आता? काही गरज आहे का हे अशा करायची? गरज होती का चष्मा फोडायची? नाही सगळं चाललं होतं सगळं नीट. माझी चिरलीच पाहिजे. अरे चिरली तर माझी चिरली इकडे. चिरली पाहिजे. कसं उचलणार हे? मी उचलतो सांग. तुम्ही आहे ना, तुम्ही मला खुणेने असे इकडे तिकडे मला दाखवा. दिसणार आहे तुम्हाला? खुणा दिसणार आहेत बघा. दिसतायत? नाही खरं. कशाला छानपणा करताय? थोडं वयाने कमी असतात ना, वाजवली असती साटकन तुमच्या. एक काम करा. तुम्ही मला असं सांगा की या बाजूला डावीकडे उजवीकडे असं मला सांगा. बघा बरोबर मी सगळं सामान उचलून घेऊन जातो मी. हा सांगा. मला सगळं करावं लागतं. दुसरं हामाला मिळाला असता हो मला. नका हो गरीब हमालाच्या पोटावर पाय नका देऊ. सांगा मला. मी पटपट उचलतो. सरळ जा. आता उजवीकडे वळा. उजवीकडे वळा. पाय पुढे करा. लागली का बॅग? हा चला घ्या. त्याच्या बाजूला त्याच्या पुढेच ती दुसरी सुटकेस आहे. थांबा सगळ्या आधी ही अशी असते ती. हाताला हात नाही लावायचा. सामानाला सांगून ठेवतो आधी. नाही दाखवली तुम्हाला. एक मिनिट मी बेटा थांब रे. अरे हो चला चला आता. चला लवकर चला ना. बेटा मला जरा गरगरतंय रे बेटा. मला बीपीचा त्रास आहे. मला कशाला करता मास? काय गरज आहे का हे सगळं करायची तुम्हाला? काहीतरी गोड आहे का रे तुझ्याकडे? आहे सगळं मीच द्यायचं. गोड दे. काही करायची गरज नाही. हे घ्या. गरगर अमेरिकेचं चॉकलेट आहे. मेड इन भिवंडी. वाजवे ना अशी कानफडात. तेवढं बरं दिसलं. बाकी दिसत नाही काही तुम्हाला. अशी वाजवेन. वय बी बघणार ना. साटकन वाजवेन. खूप मस्ती आहे तुझ्या अंगात. इकडे तुझी लायकी नाही अमेरिकेचं चॉकलेट खायचं. यात्रियों के लिए सूचना. मुंबई से अहमदाबाद जाने वाली MHJ एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ रही है. चला लवकर चला. कुठे चालला? सामान घ्या तिकडे. सामान घ्यायचं. चला लवकर. चला सामान घ्या. चला. काय घेतलं लवकर घ्या ते सामान. सामान घ्या. सामान लवकर ट्रेन आली आहे. लवकर चला. सामान घ्या. चल लवकर. ट्रेन आली. चल लवकर. चल लवकर.
अरे बेटा कुठे मागे राहिलास रे? पुढे पुढे तुमच्या पुढे आली. चल 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 चला 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 लवकर चला 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 1 मिनिट ठीक आहे बेटा. चला येते. सगळं सामान आलेलं आहे बेटा. चल माझे पैसे काढ बेटा. सगळं सामान मी आणलं ना, तुम्हाला पैसे कशाला द्यायचे मी? अरे वा एवढं तुझ्या मागे बेटा मी धावत आलो. माझे पैसे बुडवायचे नाही अगोदरच सांगून ठेवतो. मी माझ्या संघटनेला हाक मारीन. ए संघटना. कशी संघटना असते काय? संघटना म्हटलं अशी येतात की संघटना म्हणून? माझे पैसे दे पहिले. पैसे हा किती झाले? माझे सांगितले होते तुला 80 रुपये झाले. 100 रुपये घ्या. माझ्याकडे 20 रुपये सुट्टे नाहीत रे. यात्रियों के लिए सूचना, गाड़ी अब छूट रही है. सुटले. नाही काय झाले ते? सुट्टे नाहीत पण. अरे ठेवून दे रे मला नको. मी तुझे फुकट पैसे का घेऊ? नाही मी ह्याची तुला परत फेड करणार. अरे परत कशी? 1 मिनिट. अहो ट्रेन मध्ये सामान ठेवायचं मी परत फेड करणार. ट्रेन मध्ये सामान ठेवायचं. 1 मिनिट. हा चला 20 रुपयाचं काम झालेलं आहे. आता तुझे हे 100 रुपये फिटूस. ओके. बचे हुए 2 यात्रियों के लिए सूचना, गाड़ी कब की निकल चुकी है. तू मर ना म्हाताऱ्या. ट्रेन खाली उडी मार ना. कशाची म्हणतेस तू? मर ना तू. तुझ्यामुळे गाडी गेली, अर्ध सामान गेलं गाडीत माझ्या. तुझे सामान गाडीत न हो. गेलं. मी आता गाडी पकडतो आणि तुझे सामान थांबवतो. ए गाडी. बेल वाजवते, दरवाजा उघड नाही. आधीची बेल वाजवतो. झोपून कशी राहतेस? अरे थांब ना तू. असं कसं एकदम येतोस? सॉरी. कोण आलं आता काय माहिती. अय्या अरे तू इतक्या लवकर कसं काय? हा ऑफिसने काय ऐक पेस्ट कंट्रोल केलं का? तू ऑफिसचं नाव काढू नको. अरे सोडून आलोय मी. काय? नोकरी सोडून आलोय. अरे काय बोलतोस तू? येस. एक मिनिट तू बस इथे. तू गोळ्या घेतोस का? मी पाणी आणते. बरं इकडे बस. अगं लात मारून आलोय मी. रोजचं जायचं तिकडे, मस्टरवर सही करायची, रोजची दगदग, ट्रेनची गर्दी, त्याच्यानंतर बॉसची दादागिरी, लंच टाइम झालं की भंकस मध्ये शिजवलेलं तुझं अन्न खायचं. कशाला पाहिजे ते? नोकरी सोडून आलोय आता मी. धंदा करणार. बिझनेस. सुरतला साड्या स्वस्त मिळतात. मी साड्या आणणार आणि इकडे विकणार. दॅट्स इट. एक मिनिट हे आणणं विकणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. तू मला नको शिकवू. काय रॉकेट सायन्स आहे ते? साडी विकता मला येणार नाही. हे बस सगळं सेट झालेलं आहे. माझा एक कलिग आहे, तो सुरतला राहतो. तो म्हणाला साड्या स्वस्त आहेत. तो रोज ट्रेननी मला पार्सल पाठवणार. मी ते इकडे आणणार. हे बघ आता मी नोकरी सोडतोय म्हटल्यावर मला ड्यूज मिळतील. 7-8 लाख रुपये मिळणार आहेत. एक गाळा घेऊन टाकू, तिकडे विक्री सुरू. ओके 2 वर्षात मॉलला जायचं. श्रीमंत. तू फक्त मला सपोर्ट करणार की नाही तेवढंच सांग. नाही हे बघ सपोर्ट मी करेन तुला. सपोर्ट मी करेन. थँक्यू. अगदी मी तुझी बायको आहे म्हटलं मी सपोर्ट करणार तर कोण करणार नाही का? आणि संसार म्हणजे 2 रथाची चाकं ना. एक गडबडलं तर एकाने सावरायचं असतं. मी सपोर्ट करणार तुला. हे बघ मला पण काय म्हणायचंय, हे एवढी मोठी रिस्क घेणं तुला जमणार आहे का? तुझ्या बरोबर मी आता लग्न केलं, एवढी मोठी रिस्क घेतली. या रिस्क मला काय सांगतेस तू? हो की नाही? विनोद बाजूला ठेव. ऐक ना विनोद बाजूला ठेव. मला काय म्हणायचं, बिझनेस तुला जमणार आहे का? खूप रिस्क असते लक्षात. काही नाही. सोपं नाही येते. ऐक ना मला काय म्हणायचंय, इतकं वाटत इतकं सोपं नाही. एक काम करूया. मुळात तो तुला धंदा जमणार आहे का नाही हे आधी पडताळून बघूया ना. खात्री कर आणि मग नोकरी सोड. कसं वाटतं तुला? म्हणजे काय करायचं मला कळत नाही. मी तुला आपण मॉक करूया ना. म्हणजे काय करूया सांगते. आता तात्पुरता तू विक्रेता आहे आणि मी गिराईक आहे. तू मला साडी विकून दाखव. ती तुला विकता आली की संपलं.
म्हणजे माझ्या केपेबिलिटीजवर तू शंका घेतेस. नाही, असं नाही. 10 वर्ष मी सेल्स फील्ड मध्ये आहे, मला एक साधी साडी विकता येणार नाही. चले नाही मी शंका घेत नाहीये, नाही, शंका जा ना तुझा. समीर मी शंका का घेऊ रे? खेळूया आपण. खेळत नाहीये मी, तुला सांगतेय सिच्युएशन काय आहे ना ती सांगतेय. मी तयार आहे. यू वॉन्ट टू टेस्ट मी? टेस्ट मी. अरे बापरे. मला हे बघ, मला असं म्हणायचंय की तू सोपं नाही येते. माहिती ना. ठीक आहे माझं पण ट्रेनिंग होईल नाही का? तुला पण मजा येईल. मजा काय? आता साड्या आणतो मी सगळ्या. आता मी विकून दाखवतो. मी आणते. ऐक, तू सगळं कपाट ना खाली करशील. एक मिनिट, मी आणते साड्या. वाटेल तसं वागतोस तू. 10 वर्ष मी सेल्स मध्ये, ही मला शिकवणार एक साडी कशी विकायची ते. काहीच प्रॉब्लेम नाही. ठेव इकडे. इथे ठेवते. हा इकडे ठेव ना. आपलं दुकान, माझं दुकान आहे ना, मी माझं बघेन. अरे बापरे. बोल. ठीक आहे, ठेव. ओके. हा, आता लक्षात घे, तू विक्रेता, मी कस्टमर. ठीक आहे. मी आले. रेडी आहेस? हो. आये नमस्कार मॅडम. काय म्हणताय? काय दाखवू? काय म्हणताय? काय दुकान, शूज कुठे पडले, जळलं काय, दरिद्री सोफ्याचं कवर आहे, एसी बाई 10 वर्ष लागते एसी घ्या लावून. पर्सनल होते एसी, घरातलं कुठे बोलतो? एसीचं नको बोलू इकडे. ये परत आता. आइए नमस्कार भाभी जी. कैसी हैं? काय चेहरा आहे, मला नाही घ्यायचं इकडे. चेहऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला? हे मदत कुठे काढलं तू? चेहरा नाही आवडला त्या बाईला चेहरा. कस्टमर गेला तुझा. नाहीतर काय जळले. मला 10 वर्ष झाले संसार करते, घरी पण हाच चेहरा, दुकानात पण तोच चेहरा. काय अर्थ? एक मिनिट. हे बघ, तू मला नवरा समजू नकोस. मी दुकानदार आहे, अनोळखी आहे. कळलं का तुला? तसं वाग. पर्सनल गोष्टी ह्याच्यात काढू नकोस. सॉरी, माझं चुकतंय. करेक्ट आहेस तू. बरोबर. तू माझा नवरा नाहीयेस, मी तुझी बायको नाहीये. तू विक्रेता आहेस, मी कस्टमर आहे. जा आता. ये आइए कैसे है भाभी जी? ए उजेड चमन, मालिक को बुलाओ. ए तुझा बाप उजेड चमन कुणाला बोलते? तुझा बाप क्या डोक्यावर काय ताडोबाचा जंगल घेऊन फिरतो काय? ए देखो, कस्टमर के साथ ऐसे बात नहीं करने का. हाँ, ऐसा नहीं बोलने का. जाओ तुम्हारे मालिक को बुलाओ. नौकर लोग कैसा बात करता है तुम लोग? मैं मालिक है. हाँ, फिर नौकर को भेजो. मेरे को नहीं धंधा करना है. अरे मैं अकेला है इधर. तुम मेरा थोबट नहीं दिखने का मेरे को. जाओ. मैं अकेला है इधर दुकान में. अकेला है? अकेला है तो इडली बेचो ना गाड़ी पे. साड़ी कोई को बिकता है? अरे मैं साड़ी बेचेगा नहीं तो माचिस की गाड़ी बेचेगा. तुमको क्या करने का है? हमको बोलताय तुम बावळट. टाइम प्लीज. असं बोलतात कस्टमरशी? असं बोलतात बावळट? हा, याचा अर्थ काय माहितीये का? दुकानात माणूस ठेवावा लागेल. कळलं का? एकट्याने काही नाही होणार. पण तू सतत अपमान करणारा कस्टमर का बनते? जो येतोय तो अपमान करतोय असं ठरवून करतेस का सगळं? ठरवून का करेन समीर? एखादा सांग. असं ठरवून का करेन मी मुद्दामून करत असं वाटतं का? असं कसाही कस्टमर येऊ शकतो, तू तुझा अपमान करू शकतो. तुझे पेशन्स हवे ना त्याला हाताळण्यासाठी. एक मिनिट. कसाही येऊ शकतो ना? मग एखादा चांगला पण येईल ना कसाई मध्ये. चल चांगला ये. चल ठीक. हा जा तिकडे. नमस्कार भाभी जी, कैसी हैं? नए साड़ियाँ लाया हूँ. सूरत की साड़ियाँ बहुत बेहतरीन स्टॉक आया है और बहुत अच्छा स्टॉक आया है. चुप करना. चुप बैठा ना. पिर सतत काला से. चुप बैठा. लेने को आई हूँ ना मैं, तो साड़ी लूंगी. अरे लूंगी नहीं, साड़ी है हमारी. सॉरी. विनोद मारना है? नहीं जस्ट सॉरी. देखो कैसी साड़ी है. हाँ ये देखो, बहुत यहाँ अच्छी साड़ी. बैठने के लिए वगैरह कुछ नहीं है? नहीं है ना बैठने के लिए. ये है ना, इधर बैठो. ये साड़ी देखो, ये देखो. माझ्या पप्पानी कन्यादानात दिलेली साडी आहे ती. आड नीट ठेवती जागेवर. हाँ दिखाओ तुम्हारे पास साड़ियाँ क्या क्या है. ये साड़ी है. ये देखो साड़ी. आंग पे नहीं, थोड़ा दूर रखो. हाँ, अच्छा आंग सटीला नहीं यायचं आमच्या. लांब लांब. ये देखो साड़ी, बहुत अच्छा है. इसका कॉर्नर देखो, इसका सारा परिघ देखो, त्रिज्या देखो. ये देखो. हाँ ठीक है.
अच्छा नहीं लगा मेरे को, दूसरा बताओ कोई और कुछ मंगाओ, चाय पानी कुछ मंगाओ। चाय लोगे या काय कॉफी लोगे? नहीं नहीं, रॉयल फालुदा मंगाओ। त्या बापाचं लग्न आहे तुझ्या? रॉयल फालुदा चहा कॉफी विचारली, चहा कॉफी सांगायची, रॉयल फालुदा असं नाही सांगायचं मला। एक मिनट, अभी 5 लाख का खरीदी करेंगे तो 200 रुपए से रॉयल फालूदा नहीं मंगा सकते तुम? अरे 250 कैसा फालतू दुकान है तुम्हारा? अरे रॉयल फालुदा आणणार कुठून इथे? पण अचानक एक मिनिट, असं बोलणार आहेस तू कस्टमरशी? असं बोलणार आहेस कस्टमरशी? अरे पण ही एवढं- पद्धत आहे तुझी? हे बघ, आम्ही जेव्हा जातो ना दुकानात तेव्हा सांगतो त्यांना बाबा हे मागवा ते मागवा, ते लगेच आणून ते देतात। आणून देतात? हा, मग हा तुझा स्वभाव आहे ना, हा तुझ्या स्वभावामुळे ना अख्खा बिझनेस पाण्यात घालणारेस तू आमचा। गेले गेले माझ्या बापाचे सगळे पैसे गेले खड्ड्यात। ए तुझ्या बापाचा काय संबंध? मग तुझ्या बापाचा काय संबंध? अरे वा, हा साडीचा बिझनेस सुरू करायचा तेव्हा माझ्या बापाकडेच गेला होतास ना, भांडवलासाठी पैसे द्या पैसे द्या। ए येडपट ए, हा धंदा अजून सुरू व्हायचाय, हा सुरू होणार, मला ड्यूज मिळणार, मग मी त्यात ढालणार, असं आहे ते। अरे बापाचं काय मला सांगते? एक पैसा दिला का बापाने तुझ्या मला? काय खोटारडा असशील रे, हे टकलावर केस पेरलेत नाही ते कुणाच्या पैशाने? कोणाच्या पैशाने? दे माझ्या बापाचे पैसे परत दे। ए पैसे घ्यायचे दे। काय तिकडे केस नाही घ्यायचे? शहाणा आला लगेच, बापाकडे मागत नाही म्हणे, ठीक आहे. ज्याला त्याला बाप लागतो माझा पैसा पैसा पैसा। ठीक आहे. सॉरी म्हण, सॉरी म्हण, सर सॉरी म्हण, सॉरी। सॉरी। आता जा नवीन कस्टमर बनून ये, जा। आओ आओ, पधारो मॅडम, पधारो पधारो। हा तुमच्याकडे साड्या आहेत का? साड्या इकडच्या गल्ल्या मेल्या हुंडाळल्या, एकीकडे साडी नाही, तुमच्याकडे नारायणपेठची साड्या आहे का? साड्या नाळा काय आहे? हे काय आहे? एक कस्टमरला असं तोंडावर चिडवणार आहेस तू? असं असं करू? हा, हसतोस काय बावळटा? असं चिडवणार आहेस तू? जस्ट पंच मारला मी। ती नाकावर पंच मारलेली जाईल निघून, पोलीस कंप्लेंट करायला अक्कल आहे का तुला? बायकोला चिडवतो एवढं पुरे नाहीये, दुकानात आलेल्या बायकोला चिडवणार आहेस तू मूर्खा? सॉरी। कस्टमर कसा येऊ शकतो वेडा वागडा? तुला नीट वागलं पाहिजे त्याच्याशी। ही कुठली बाई आहे? कुठलं वर्किंग अरे, आहे? ही कुठली बाई आहे? तुला काही प्रॉब्लेम असतो यार? मजा मी नाही करत। सॉरी सॉरी, ये आता ये। काय ही बाई अशी तर आहे? हा ये असं, ओके ठीक आहे। तुमच्याकडे साड्या आहेत? नारायणपेठची साडी दाखवा जरा, नारायणपेठ दाखवतो ना नारायण। चांगला रंग दाखवा, असं नको व्हायला की मी आले आणि साडीच नाही घेत। तुम्ही साडीवर बसला आहात। लक्षात नाही आलं, जळलं तुमचं एवढंच दुकान। सॉरी सॉरी सॉरी। या गल्लीतलं दुकान। ही बघा तुमची आवडती साडी। टॅमॅटो रंग आहे का? टॅमॅटो टॅमॅटो रंग, टमाटो रंग। टॅमॅटो रंग। अर्धा कच्चा टोमॅटो पाहिजे की पूर्ण पिकलेला? कसा पाहिजे टोमॅटो? कसा एक पाहिजे? मिनिट बघू जरा। हा पाहिजे। हा चांगला। हा, हा, हा. आवडला का हा? आंबा जरा आगामाई रंगा दिसत नाही। रंग दिसत नाही? एक काम करू का, हा, बोला. मी जरा उन्हात रंग बघून येते जरा. हा, जा जा जा, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच हा, प्रॉब्लेम नाही। बघते हा रंग। हिचं काय वर्किंग आहे? एक्सक्यूज मी, हा. जॉर्जेटची साड्या आहेत का? 3-4 जरा दाखव मला। आता घेऊन गेलात ती साडी द्या ना। ती बाई गेली पळून बावळटा, म्हणजे? अशी अशी आले ती गेली पळून अरे? साडी घेऊन। अरे, पळून गेली? आपला तिच्याकडे असं बघत बावळटा। अरे असं कसं झालं? असं कसं? तू तिच्या हातात साडी दिली कशी उन्हात दाखवायला? अरे पण कस्टमर म्हटल्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना। असा डोळे झाकून विश्वास ठेवतं का कुणी? बावळटा, लक्ष नको झाले, 200 रुपयाचं नुकसान झालं। ओके ठीक आहे, याच्यापुढे मूर्ख. काळजी, याच्यापुढे काळजी घेईन मी। अरे मूर्खा, तू जायचं तिच्या बरोबर आणि तिला उन्हात साडी दाखवायची। बरं ही बघा साडी, तिला हवी असेल तर ती घेईल, नाही तर ती जाईल। चालेल, मी ये मी हा हा, जा जा जा, उन्हात दाखवायला जा। व्हेरी गुड। इकडे काउंटरवर असलेल्या साड्या आणि पैसे बाकीच्या बायका नेऊन चोरून घेऊन जातील। जा, अच्छा, जा. अरे मूर्खा, सीसीटीव्ही लाव दुकानात, सीसीटीव्ही। ठीक आहे, मी सीसीटीव्ही लावतो। हा, वा वा, काय अगदी आयडिया काढली सीसीटीव्ही लावणार। तुला काय वाटतं सीसीटीव्ही लावलं की झालं? अरे मूर्खा, चोर मास्क घालून येतील, ते चोरतील तेव्हा काय दिसणार त्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये? काय अक्कल, काय आयडिया शोधून काढतात। अरे तुझी साईड आहे ना म्हशे। सीसीटीव्ही कोण बोलला? मी बोलला सीसीटीव्ही। असा तोंडातून बाहेर पडला माझ्या।
तूच बोललीस ना सीसीटीव्ही तूच आयडिया सांगते तूच माझ्यावर Of ओरडतेस. course. मी नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवते तुला समीर. चांगल्या पण आणि वाईट पण. असंही होऊ शकतं असंही होऊ शकतं. मला दाखवणं कर्तव्य आहे. जा, ये बनून ये काय ते बनून ये कस्टमर नीट बनून ये. धंदा करायचा तर कर जमेल का बघ. मला माहिती आहे, नाहीतर तू तुझी नोकरी कर. जा तिकडे. एक चिडू चांगला माणूस म्हणून ये आयुष्यात एकदा तरी. नको ना तू चिडतो कशाला? नाही चिडते जा. ए चल ग बेगी बेगी किती वेळ लागते. पाय उचल की पाय उचल म्हणलं ते बाई टाच बी उचल ना. अहो येते ना. काय तुमचं चाललंय बिगी बिगी बिगी. आता पोरीच्या लग्नाचा बास्ता बांधायचा म्हणल्यावर याय लागणारच ना. चला 4 दुकान हिंडायला चालले लगेच. ए चल की आता. काय चाललं तुझं? जोडप येते जोडप. अरे कशाला जोडपोय पुढे एकटीच आहे ना तू. अरे ए बघ दुकान आलं. काय त्या साड्या बघायच्या त्या बघून घे. हा बघते. दादा मला जरा चांगल्या साड्या दाखवा बरं. बस्ता बांधायचा आहे लेकीचा. बसता का तुम्ही? बसता का जरा? हा मी बसते. या, बस, बस. हा बरं का चांगल्या साड्या दाखवा. आणि हे बघा पदरावरती की नाही जरतारीचा मोर हवाय पिसारा फुलवलेला तेवढा दाखवा. हा पिसारा फुलवलेला मोर. स्वतःचा पसारा बघा. हा बघा माझ्या पसाऱ्याबद्दल बोलू नका सांगते. एवढा पसारा आहे तरी मी अख्खा संसाराचा पसारा सांभाळलाय. कधी हो नाही केलं की चू नाही केलं. उगा काय बोलून दाखवता. आतापर्यंत या आम्हाला बाई ठेवलेली नाही. तुझं चाललंय मी बसा तुम्ही. उगा माझं तोंड उघडायला लावू नका. हे लावरा नाही. एक बाईने ठेवली का आम्हाला जशी तुम्ही ठेवले तिकडं. काय बोलती मी कुठं बाई ठेवली. हा सांगा ना ती महिना कोण आहे. मला काही दिसत नाही. ऍक्टिंगची स्पर्धा आहे का? काय बोलती तू. अरे हे लावरा नाही. समधीकडे तुमची ती महिना कुत्र्याबाई गोळ्या घोंटा तुम्ही. मला नाही खायचं. आता कापूस काट कोणी बोलू नको. नको मारू नको मारू. दुकानात 4 चौकात तमाशा होते. नको मारू मला. गप गप मध्ये भाऊ शांत व्हा. भाऊ शांत व्हा. भाऊ शांत व्हा. या बघा स्वतःच माणूस मंगळ असलं की कुणी बिऊन हात लावता अंगाला. मी भाऊना लावला ना. भाऊना लावला. ए बुसधाड्या मी आहे ना मला हात लाव ना. माझ्या नमस्कार. नमस्कार. म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरातीत मार खाल्लेला एखादा इसम आहे. पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो. मी कालच लग्न झालेला नवरदेव आहे. खूप स्वप्न पाहिलेली हो. गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी. म्हटलं कसं स्वागत करतील जावयाचं काय काय करतील. पण त्यांची रीतिरिवाज चालू झाले ना तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे. आणखी एक गोष्ट नवीन लग्न करणाऱ्या सगळ्यांना सांगायची मला. मुलगी बघायला चाल ना. भले मुलीला प्रश्न विचारला ना नाही तरी चालेल पण मेहुणीला आधी विचारा. तिच्यापेक्षा ह्यांच्याच नकर जास्त असा. सुपाऱ्या घंगाळायचे. चला काय करायचं. सुपाऱ्या घंगाळायचे. घंगाळ्यात असं कुकवाचं पाणी लाल भडक कुकवाचं पाणी करून ठेवलंय. त्याच्यामध्ये सुपाऱ्या घालून ठेवल्यात. दीदीचा एक हात तुमचा एक हात त्यातनं एक सुपारी बाहेर गेली. लय भारी गेलं. बस झालं कंटाळा आला तुमच्या रीतिरिवाजांचा. काय दाजी सारख्या कटा 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 लावलाय. अहो कसं आहे आमच्या घरचं पहिलंच कार्य आहे. लग्न म्हणल्यावर रीतिरिवाज असतातच. माझी पण तेवढी रंगीत तालीम होऊन जाते बा. हो ना. मी येईन तुझ्या शोला. नाही कदाचित मी पळून जाऊन लग्न. दादी उगा तुम्ही कटाळा कटाळा करू नका. मला माहिती आहे तुम्ही घरी गेल्यावर मज्जाच मारणार आहे. उगा रीतिरिवाज पाळणार आहे का तुम्ही. मला तुझ्या जिभेला काही हाड. बस झालं मला माफ करा आता. दादी
तुम्ही अर्धाच मोजा का बरं घातलाय? अख्खा मोजा कुठे गेला? मोजा नाही ग, माझा पाय भाजा. भाजा? तुझ्या आईशीने केलंय हे सगळं. काय केलं माझ्या आईने? काय विचार केलेला, नवीन जावयाचं कसं स्वागत करतील, पंचामृताने पाय धुतील, मग रेशमाच्या कापडाने पुसतील. अगं तुझ्या आईशीने उकळतं पाणी टाकलं पायावर. नाही उकळतं पाणी नव्हतं, ते पंचामृताचंच पाणी होतं. कसलं पंचामृत? पाण्यात कसं कावळा शिटल्यावर दही टाकलं वरतून लिंबू पिलं म्हणजे झालं पंचामृत. पंचामृत काय दाजी, साखर बी घातली होती, जरा चाटून बघायचं. मारी ना, डोकं नको फिरू माझं आधीच. हो दाजी, माझ्या आईची काही चूक नव्हती हो, सगळी चूक माझी होती. काय झालं, माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंचामृताचं पाणी आहे ना, ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये, म्हणून मी आपली कोंबट करायला ते असं गॅसवर ठेवलं पाणी, आणि ते जरा मी माझ्याशी खयालांमध्ये खोवली ना, आणि खयालांमध्ये खोवली, मग मी अशी तापली, पंचामृतची पाणी तापली, पंचामृत तापले असं. अगं पण तुझ्या खोवलीच्या नादात इथे पायाला खवले पडले, त्याचं काय हे एवढे मोठे मोठे फोड आले माहितीये? त्यात तुझ्या त्या भावाची 2 कार्टी, जुळे ते चंगू. हा तेच ते चंगुमंगू. रात्री झोपलो होतो, अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून 2 फोड फोडून गेले. कार्टीना लई पर्येत काशी त्यांच्या कुल्लर फटके द्या. लाज वाटते का? लाज वाटते? अशा पायाला फोड आल्यात आणि त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमात नाचवला. दाजी, नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला, संगीताचा कार्यक्रम. दाजी तुम्ही आमचे सणमाण जावई असं नीट बोला, नीट. संगीताचा कार्यक्रम, तुम्ही काय नाचे आहे काय? अगं भैया, काय बोलतोय? नीट बोला. एवढा भला मोठा कार्यक्रम होता. एक मिनिट, त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला हार्नेस लावून बदामात एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती? मंडपाल्याची आयडिया होती ती. अरे त्याला काय अक्कल आहे का? लय भारी केलं होतं. असा 6 इंचाचा पाईप ठेवलेला बदामाच्या आत, आणि त्या 6 इंचाच्या पाईपवर मला उभं केलं. मला सर जा हळू. म्हटलं बाबा मला नाही जमणार, ऐक मी कधी केलं नाही. नाही होईल होईल होईल. बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना, मी डायरेक्ट पाईपावर ना खाली, पाईप मध्ये बदामात माझे पाय बाहेर. बदामाला पाय फुटल्यासारखं वाटत होतं माहितीये. नंतर त्याने हळूहळू खाली सोडला, बदामाचे अंडरवेअर घालून खाली उतरतो असं वाटत होतं. दाजी निव्वळ सुपरमॅन दिसत होते त्या दिवशी. अगं सगळं हसत होतं, टाळ्या वाजून वाजून हसत होते माझ्या. नाही दाजी, पण खरं सांगते, लय भारी व्हिडिओ काढला होता मी तुमचा. कोणी व्हिडिओ काढला? लय भारी, असे सुपरमॅन सारखे असे खाली आले तुम्ही. तो व्हिडिओ तू काढलेलास? अगं सकाळपासून 22 जणांनी मलाच ग्रुपवर पाठवलाय तो. बदामात बदक कसं पडताना बघा. एवढा व्हायरल झाला. काय छळ मांडलाय, काय छळ मांडलाय. तो काय प्रकार होता? कुठला? ते काहीतरी पान चावायचा काय प्रकार होता? सांग काय प्रकार होता? लय लाज वाटत होती आम्हाला सगळ्यांना, पण लय भारी खेळ येतो. म्हणजे काय करायचं, असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खरचकन तोडायचं. काय तोडायचं? पान. पान तोडायचं ना? तुझ्या बहिणीने अख्खा ओठ तोडला का? अख्खा ओठ तोडला. माझी दीदी पण ना एक साईड झाली ना, तिला भानच राहत नाही. नेहमीच नेहमीच म्हणजे भोळी आहे माझी दीदी, लय भोळी माझी दीदी, खरंच तिला ते भान राहत नाही. दाजी तुम्ही अर्धीच टोपी का बरं घातली? अर्धी टोपी नाही, ही टोपी दिसते तुला. बँडेज बांधलं, बँडेज. अयो का बरं? ते अक्षता मारलात ना तुम्ही लग्नात. काय टाकलं होतं का अक्षतात? लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या. म्हणजे माझे काका आहेत ना, काका मक्कार पर्यावरण स्नेही आहेत. हा माहिती त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेलेले अजिबात आवडत नाहीत, म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा आण आणि त्याच्यात अक्षता करून टाक. तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केलात? लोखंडाच्या चुऱ्याच्या? आता म्हणलं बघा, आता तांदूळ नाही वापरायचे, मग आता प्लॅस्टिक वर पण बंदी. म्हणलं आता काय वापरायचं, काय वापरायचं. मग माझा दोस्त म्हणला काही तर जवळच लोखंडाचा कारखाना आहे, तिथं माझा दोस्त कामाला आहे, तिकडनं लोखंडाचा चुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा. मग काय दिला पांढरा पिवळा आणि हिरवा रंग. तुझ्या काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यावर टेकड्या उडवल्या, त्याचं काय? नंतर ना त्या लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षतांमध्ये ना 4-5 छर्रे पण मारले. काय मारले छर्रे, एवढ्या काचेच्या गोट्या पण होत्या. त्याला
ते टमण म्हणतात. हा ते टणम करून लागलं इकडे माझ्या. अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे. अहो मग दाजी मला सांगायचं ना, मी दिलं असतं तुम्हाला लवचुंबन. काय काय दिलं असतं? लवचुंबन. लवचुंबन. लवचुंबन म्हणजे? अहो ते नाही का ते असं लोखंड असं खेचून घेतंय ते. त्याला लोहचुंबक असं म्हणतात. लोहचुंबक. हे तुमच्या शहरातल्या लोकांचं लय असं लोहचुंबन एवढं कोण बोलत बसतंय का? कसं लोहचुंबन नाही चिकटलं तरी ऐकायला बरं वाटतं. लोहचुंबन कुठं सोयरीक जुळवलीये मी. हा बायको ओठापासून बोटापर्यंत सगळं चावते. कान पिळायला लागलं, कान तोडून ठेवला. काय काय आहे अगं, जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळं आली तिकडे. दाजी जाऊ दे सोडा ना. तुका ना राग दाजी, तुका ना. मी तुकू? तुकून टाका राग. तुम्ही काय ठेवलंय तुकण्यासारखं? तुम्ही तुकला तोंडावर. तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा? गुळण्यांचा भारी मजा येते त्या कार्यक्रमात माहितीये का. 7 दिवस तुम्हाला सांगते माझ्या ताईने 7 दिवस त्याची प्रॅक्टिस केली. म्हणजे काय करायची, आधी 1-1, 2-2 गोट घ्यायची आणि मग 1 फूट मग 2 फूट एवढीच पिचकारी जायची तिची. म्हणलं तायडे अगं असं घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा 6-6 फूट अशा पिचकाऱ्या लांब जाया पाहिजेत. मग ताईने मारली की नाही तुमच्या तोंडावर पिचकारी? मारली का नाही? अख्खं मळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी. आम्हाला एवढं हसं येत होतं. पण दाजी तुमच्याच्याने जमतच नव्हतं. हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोट घेतला की करून तुमच्या पोटावरच पडायची पिचकारी. पोटावरच पडायची. आम्ही मैत्रिणी एवढं पोट धरू धरू हसत होतो. माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती आहे. म्हणजे हत्ती सारखी अशी सोंड जरी लावली असती ना तरी 6 फूट अशी लांब पिचकारी गेली असती बुवा तुमची. म्हणजे मी हत्ती? बिना सोंडेचा. दाजी पिचकाऱ्या कशा लांबच जाया पाहिजेत. तुम्ही प्रॅक्टिस करा, आपण नेक्स्ट टाइम परत घेऊ. तुम्ही तुमच्या पिचकाऱ्या मोजा, मला माझी बुट्ट दे मी चाललो. नाही मला माझी बुट्ट दे मी चाललो. जुते लेलो आणि मग पैसे लेलो. कानपूर फोडी. अगं हे कसले जुते देतो, कसले रीतिरिवाज? मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला. बघ माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय. थिसिस लिहितो मी विवाह याच्यावर, कळलं का? मला सांगतायत रीतिरिवाज. अगं अरेंज मॅरेजमध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात. ते जवळ यावे, त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतिरिवाज असतात. पिचकाऱ्या सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात हे. अरे काय मला विचार, मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय. म्हणजे केनियामध्ये लग्न कशी होतात, नांबियामध्ये लग्न कशी होतात, झांबियामध्ये लग्न कशी होतात. तुला माहितीये झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जात. मी देतो 5,000. चल घरी चल. चल ना घरी चल. 5 असे दुःखीच मग मी काय रस्त्यावर पडलेले वाटले का तुम्हाला दाजी? हे असले भलते सलते विचार माझ्याबद्दल नाही करायचे. फक्त 5,000 येत नाही मी. ही किंमत ठरवली का तुम्ही माझी? हे असं बोलताय मेहुणीला? मला किती मारला इथे तुम्ही एवढ्या 2 दिवसात? जरा तुमचा पण विचार करा आधी. तरी दीदीला म्हणलं होतं थुत्तर तोंड आहे दाजी. माया माया चांगलं आहे की मन रोज रोज यायचा तर मला 50 रुपये तरी टेकवायचा माझ्या हातात. पिंकी हा मया कोण? पिंकी हा मया कोण? पिंकी मया 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 मया. आता तू बोललीस ना हा मया कोण? पिंकी कोण आहे? दोस्त आहे आमचा दोघींचा. आम्ही जेव्हा दोघी एकट्याच घरी असतोय का नाही तेव्हा तो यायचा आणि तर ताईला लय महत्वाचे प्रश्न पडायचे का नाही मग तो यायचा आणि मग मला 50 रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची. आणि मग किती वेळ भेळ खायचीस तू?
किती वेळ भेळ खायचीस? मायाकडचे पैसे संपेस तर. म्हणजे माझ्याकडे मायाकडचे पैसे संपेस. मग तू भेळ खायची आणि मग ती दोघं काय करायचं? गणेश शिकवायचा ताईला, मी भेळ खायची. आणि ताई वेळ खायची. गाडी तुलगडायचं नाही होत आजी. कुठं एवढ्या भानगडीत पडताय तुम्ही? जाऊ दे नाही, हा माया कोण मला नक्कीच सांग. त्यो माया आहे. 23 भाऊ आले मानलेले तिचे त्यो पण आणलं. फोटो काढायला. त्यातला माया नक्की कोण? 7 जणांनी तिला उचलून धरलेलं, त्याच्यातला माया नक्की कोण? पिंकी तुला 5,000 ना मी 10,000 देतो, आधी मला सांग माया कोण? मंडपवाला. मंडपवाला ज्यानं बदामातून तुम्हाला खाली पाडायची आयडिया केली तो माया. ज्यानं तुम्हाला डोक्यावर लोखंडाचे छर्रे फेकून मारले तो माया. ज्यानं ताईच्या डोक्यावर छत्री धरली तो माया. आजी, झांबियामध्ये होणाऱ्या विवाहांमध्ये काय काय होतं हे शोधून काढण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या बायकोचा जुना झांबिया कोण होता हे तुम्ही शोधून काढायला